पिंपरी चिंचवडमध्ये निवडणुकीचं वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांनी भाजपवर पहिलाच कडा प्रहार केला। भाजपची राक्षसी भूक शहरातली परिस्थिती बिघडवत असल्याची जळजळ टीका त्यांनी केली होती। त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार उत्तर दिलेलं आहे। आम्ही जर बोलायला लागलो तर अजित पवार तुमच्या अडचणी वाढतील, असं रवींद्र चव्हाण म्हणाले। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। मला हे भगवत नाही। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्ते अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अमोलजी, आता रवींद्र चव्हाण काय म्हणाले आपण ऐकलं असेल। अजित पवारांच्या वक्तव्याला हे उत्तर असलं तरी सुद्धा यावर तुमची काय प्रतिक्रिया? आम्ही जर बोलायला लागलो तर महाग पडेल। मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रतिक्रिया देतोय, मी पक्षाचा प्रवक्ता नाही, हे आपल्या चॅनलवर अगदी प्रामाणिकपणे सांगतो। पूर्वी होतो पण आता मी त्या पदावर नाहीये। दुसरं महत्वाचं, रवींद्र चव्हाण हे त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत। त्यांनी अजितदादा जे काही बोलले ते स्टेटमेंट जरा नीट ऐकावं। त्यांनी कोण्या परिस्थितीवर ते बोललेत, कशा संदर्भात ते बोललेत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अनुषंगाने ते बोललेत। आणि असं बोलल्यानंतर खुद के गिरेबान में झांकना चाहिए हे अशी जर ती धमकी देत असतील तर मला असं वाटते रवींद्र चव्हाणांचं ज्ञान हे कमी आहे। त्यांनी अकलेचे तारे तोडू नये आणि तुम्ही तोंड उघडलं तर अजित पवारांना पडता भुई थोडी होईल वगैरे असं त्यांनी जो वाक्प्रचार केलाय, मला असं वाटते त्यांना देवेंद्रजी चांगली समज देतील आणि त्यांनी मूर्खाच्या नंदनवनात वावरू नये। अशा प्रकारच्या धमक्यांना राष्ट्रवादी भीक घालत नाही। त्यांनी अजितदादांचं स्टेटमेंट काय ते अगोदर बघितलं पाहिजे आणि नंतर तोंड उघडलं पाहिजे, नाहीतर त्यांना सुद्धा आम्हाला तितक्याच ताकदीने उत्तर देता येतं। पण आम्ही बोलणार नाही। अमोलजी, महाराष्ट्रभरामध्ये आपण राज्यात महायुतीत असताना असं म्हणाला होता सगळेच जण की आम्ही मैत्रीपूर्ण लढती करू, जरी आम्ही एकमेकांविरोधात उभे ठाकलो तरी। मग अशा प्रकारे भाजपला राक्षसी भूक लागली असं म्हणण्याचं कारणच काय? भाजपाला राक्षसी भूक लागली असं दादांनी म्हटलेलं नाही। तुमच्या चॅनलवर मी बाईट ऐकलेला आहे आता। भारतीय जनता पार्टीचा तिथं कुठेही उल्लेख नाही। रवींद्र चव्हाणांनी अर्धवट ज्ञानाच्या भरोश्यावर बोलू नये। त्याच्यामुळे इथं स्थानिक त्या ठिकाणी पत्रकार परिषद चालू असताना एखाद्या व्यक्तीच्या घरातच ती पदं पाहिजे, इतकी तुम्हाला राक्षसी भूक आहे का? तर ही एखाद्या व्यक्तीवर बोललेलं आहे, ते काही देवेंद्रजींवर किंवा मोदीजींवर किंवा भारतीय जनता पार्टीवर बोललेले नाहीत। त्यामुळे अर्ध्या माहितीच्या आधारे रवींद्र चव्हाणांनी त्यांचं ज्ञान पाजळलेलं आहे। त्यांनी पूर्ण माहिती घ्यावी आणि महायुतीचा धर्म पाळावा। दादा एका संविधानिक पदावर आहेत, एका पक्षाचे ते प्रमुख आहेत। आम्ही सुद्धा अशी भाषा सहन करणार नाही। रवींद्र चव्हाणांना जर जास्त खुमखुमी असेल तर त्यांनी पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या पूर्वी याची माहिती घ्यायला पाहिजे होती, नंतर बोलायला पाहिजे होतं। अशा प्रकारे ते जे बोलले त्याचा आम्ही कार्यकर्ता म्हणून निषेधच करतो। आणि खुद के गिरेमानचा जो शब्द आला तर त्यांनी स्वतःच्या गिरेमानमध्ये झाकून पाहिलं पाहिजे चव्हाणांनी, मग बोललं पाहिजे। बरं, शेवटचा प्रश्न अमोलजी विचारते, कुठल्याही पक्षाचे असो दोन मोठे नेते जेव्हा अशी टीका करत असतील एकमेकांवर, तेव्हा एकतर तुमच्या विरोधकांना सुद्धा आयतं खोलीत मिळतं आणि तुमचे स्वतःचे नेते कार्यकर्ते सुद्धा याचीच री ओढू शकतात की? नाही, हे महायुतीचा धर्म काही फक्त राष्ट्रवादीनेच पाळण्याचं काही बंधन नाही आहे, सगळ्यांनी पाळला पाहिजे। पण रवींद्र चव्हाणांनी हे सुद्धा भान ठेवावं की अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी तिन्ही पक्षाची सारखी आहे। विरोधकांना आयतं खोलीत कुणी दिलं? चव्हाणांनी दिलंय। चव्हाणांनी अर्धवट माहितीच्या आधारे हे सगळे बोललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी त्याची समज घ्यावी आणि आपली चूक दुरुस्त करावी, विषय संपवावा। बरं अमोलजी, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आपल्या सोबत होते, सविस्तर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे जे काही रवींद्र चव्हाण म्हणाले त्याच्याविषयी। महाराष्ट्रातल्या 29 महापालिका निवडणुकांकरता मतदान व्हायला अवघे काही दिवस उरलेले आहेत। 15 तारखेला मतदान आहे, 16ला मतमोजणी।
या निवडणुकांआधीच राज्यभरातून एकूण 70 उमेदवार असे आहेत ज्यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. म्हणजे त्यांच्या समोरच कोणी नव्हतं, त्यामुळे ते बिनविरोध आलेले आहेत. आतापर्यंत भाजपचे सर्वाधिक 44 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेनं दुसरा क्रमांक मिळवलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे तब्बल 22 नगरसेवक बिनविरोध आलेले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत आणि इतर पक्षांचे 2. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार आहेत, त्या पाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेचे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा 1 उमेदवार बिनविरोध आलेला आहे. राज्यातील इतर ठिकाणची आकडेवारी पाहता महायुतीचं पारडं जड दिसतंय. एकूण 70 उमेदवार असे आहेत जे बिनविरोध आलेले आहेत आणि त्यामध्ये भाजपचे सर्वात जास्त आहे 44. त्या पाठोपाठ शिवसेना 22, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे 2 उमेदवार बिनविरोध आलेले आहेत.